प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज रविवारच्या या उपासनेमध्ये मी सतीश पगी, रेव्हरंड सतीश पगी व माझी मिसेस संगीता पगी यासोबत आम्ही आज हालेलुया देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी तुमच्यामध्ये येत असताना फेसबुक द्वारे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. आणि सर्वांना प्रभूच्या नावामध्ये मी सलाम करतो, प्रभूबद्दल धन्यवाद करतो, आमंत्रित करतो आशीर्वादित होण्यासाठी. हालेलुया. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. आज पवित्र दिवस पवित्रपणे पाहण्यासाठी देवानं आम्हाला आज सकाळपासून आत्तापर्यंत संधी दिली म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देत. हालेलुया. थोडा वेळ एक गाणं आपण प्रभूच्या नावाला गाऊ, जास्त वेळ नाही आपल्याकडे. आज सर्व गोष्टी आपण थोडक्या वेळामध्ये करूया. आता आपण या छोटंसं गीत गाऊया, जिंदगी मेरी बदल गई. हालेलुया. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. हो जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. घड़ियां सुनहरी फिर ना लौटेगी, घड़ियां सुनहरी फिर ना लौटेगी, मुक्ति और जीवन वो लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए हाथों थामेगा. हो मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए हाथों थामेगा. भटके हुओं को राह दिखाने, भटके हुओं को राह दिखाने, इस धरती पर वो आया है. ओ जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जीवन की रोटी और अमृत जल को कैसे भरपूरी से देता वो हमको. जीवन की रोटी और अमृत जल को कैसे भरपूरी से देता वो हमको. लहू बहाकर पाप हमारे, ओ लहू बहाकर पाप हमारे, प्यारे प्रभु ने उठाया है. ओ जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, ओ खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. थँक यू लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभूजी. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो प्रभूजी. हालेलुया. आमचा प्रभू, आमचा येशू. हालेलुया. आणि सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यामुळे आज आमच्या जीवनात जे काही घडत आहे, जे काही आशीर्वाद आहेत प्रभूजी, आज येशूमुळे आहे. हालेलुया. आम्ही सर्व महिमा व गौरव देतो प्रभूजी. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातात देतो प्रभूजी. पाहणारे व ऐकणारे सर्वांना तू आशीर्वाद आम्हाला देखील आम्ही तुझ्या हातात देतो. पवित्र आत्मा भरपुरीने तू आमच्यावर आण प्रभूजी. हालेलुया. प्रभूजी आम्हा प्रत्येकाला ऐकणाऱ्याला व पाहणाऱ्याला सर्वांना तुझ्या आत्म्याने व सामर्थ्याने ज्ञानाने भर
मार्गदर्शन भर, आरोग्यानं भर प्रभूची. धन्यवाद. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून शकतो. प्रेज द लॉर्ड. यावेळेला आपण स्तोत्रामधून देवाचं वचन पाहू. नेहमीप्रमाणे दैवाचं स्तोत्र वाचन असतं आणि यावेळेला आपण 81वं स्तोत्र मी तुमच्यासाठी वाचत आहे. जर तुम्ही खरोखर आमच्या संगती हे असेल तर आमच्या मागे तुम्ही गाऊन बोलू शकता. देवाचं वचन मी बोलेल, माझ्या मागे आम्ही एकमेकाच्या मागे वचन बोलतो. जो आमचे सामर्थ्य त्याला उंच स्वराने त्याला याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. गीत गाण्यास आरंभ करा. डफ इकडे आणा. सतारी सहित मंजुळ विना वाजवा. हा नियम आहे. अमोसेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी करणा वाजवा. कारण हा इस्रायलासाठी नियम आहे. याकोबाच्या देवाचा विधी आहे. तो मिस्र देशावरून गेला तेव्हा योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे जी भाषा मला कळेना ती मी ऐकली. मी त्याचा खांदा भारापासून सारला. त्याचे हात पाठीपासून मुक्त झाले होते. तू संकटात असता आरोळी केली. तेव्हा मी तुला सोडविले. गर्जनेच्या गुप्त स्थानात मी तुला उत्तर दिले. मरिबाच्या जलाजवळ मी तुला पारखले. माझ्या लोकांनो ऐका म्हणजे मी तुम्हाला साक्ष देईन. हे इस्रायला जर तू माझे ऐकशील तर किती बरे. तुझ्यामध्ये अन्य देव नसो. तू परक्या देवाला नमन करू नको. ज्याने तुला मिस्र देशातून बाहेर काढून वर आणले. तो मी यहोवा तुझा देव आहे. तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरेन. परंतु माझे लोक माझा शब्द ऐकेनात. इस्रायल माझी इच्छा धरेना. यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाला अनुसरू दिले. ते आपल्या संकल्पामध्ये चालले. माझ्या लोकांनी माझे ऐकले असते. इस्रायल माझ्या मार्गात चालला असता तर मी लवकरच त्यांच्या वैऱ्यांचा मोड केला असता. मी आपला हात त्यांच्या शत्रूच्या विरुद्ध फिरवला असता. यहोवाचा द्वेष करणारे त्याला वश झाले असते. आणि त्यांचा काळ सर्व काळपर्यंत राहिला असता. त्याने त्यांना उत्तम गव्हाने भरवले असते. आणि खडकातल्या मथाने मी तुला तृप्त केले असते. बघूया अशी स्तोत्राला आशीर्वाद देऊ. 2 गोष्टी या स्तोत्रातून थोडं मनन करू आपण. देव म्हणतो की मी तुला मिस्रातून बाहेर करणार. आणि मिस्राचा इतिहास 400-450 वर्ष जवळजवळ दास्यत्वात घाललेलं इस्रायल आहे. आणि त्यांच्या मधून मोशेच्या पुढारीपणात देवानं इस्रायलला बाहेर काढलं. आणि पाहतो की फारोच्या हातातून सोडवताना देवानं काय काय चमत्कार केले, महान चमत्कार केले. प्रेस द लॉर्ड. देवाचा महान दास, महान सेवक मोशेला त्याने पुढारी केलं आणि वाळवंटातून त्यांना 40 वर्ष चालवलं.
त्यांना कधी भूक लागली नाही, कधी तहान लागली नाही, किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडली नाही. देवाचं वचन एका ठिकाणी म्हणतं त्यांच्या वाहना देखील झिजल्या नाहीत, चपला झिजल्या नाहीत. सर्व गोष्टीचा पुरवठा, सुरक्षितता त्यांना दिली त्याने. हालेलुया. प्रभू या ठिकाणी सिंपल एका शब्दामध्ये देवा मला या ठिकाणी सांगतो, परंतु माझे लोक माझे ऐकेनात. देवाचं दुःख आहे या ठिकाणी. दावीद राजा देवाचं दुःख आमच्यामध्ये प्रकट करतात. तो म्हणतो माझे लोक माझे ऐकेनात, इस्रायल माझी इच्छा धरीना. हालेलुया. यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाला अनुसरू दिले. प्रेस लक्षात ठेवा, देव कुणाही मनुष्यावर, इस्रायलवर असो किंवा तुमच्यावर माझ्यावर कुठली गोष्ट लादत नाही. तो तुमच्यातल्या तुम्हाला तो कधीच बळजबरीपणाने तुमच्यावर काही गोष्टी लादत नाही. तो तुम्हाला स्वइच्छेने निर्णय घेण्याची क्षमता देणारा आमचा देव आहे. कारण तो प्रेमळ देव आहे, तो प्रेम दयावान देव आहे. आणि जसा तो देव आहे स्वतः, त्याने तुम्हाला मला निर्माण केलं. जसं त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तो स्वतः निर्णय घेऊ शकतो, तसं त्याने तुम्हाला मला देखील बनवलाय. म्हणून तो तुमच्यावर तो निर्णय लादू शकत नाही. आम्ही एक जनावर किंवा मनुष्य, एखादा प्राणी नाहीये की त्यांना काहीतरी लावून दिलेले आयुष्यभर ते तेच करत राहतात. त्यांच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही व त्यांना बुद्धी पण नसते, त्यांना काही शोध करण्याची बुद्धी. तसं मनुष्यासाठी नाहीये. मनुष्याला त्यांनी त्याच्यासारखं बनवलं. देव जसा स्वतंत्र निर्णय घेतो आपल्याविषयी, तसे प्रत्येक निर्णय घेण्याची क्षमता मनुष्याला देखील दिली. या ठिकाणी त्याच्या निर्णय क्षमतेविषयी देव आम्हाला स्पष्ट करत आहे की ते हट्टीपणा करत होते, ते मागे सरकत होते. प्रभू म्हणतो म्हणून मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाला अनुसरून दिले. काय करायचं ते करा. परिणाम काय आला, ते आपल्या संकल्पात चालले. आणि काय तर ते वाहवत गेले. देवाचं वचन सांगते ते आपल्या संकल्पात चालले. संकल्पात म्हणजे आपल्या योजनेत चालले, आपल्या इच्छेने चालले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या लोकांनी माझे ऐकले असते. देव म्हणतो जर तुम्ही माझं ऐकले असते, इस्रायल माझ्या मार्गाचा, जर माझ्या मार्गात माझ्या ऐकलं असतं, म्हणजे देवाचं वचन, जी वचनं, जे मार्गदर्शन, जे नियम, जे मी त्याला स्वर्गातून मोशेच्या द्वारे दिले, जर त्याने मनापासून हृदयापासून ऐकले असते तर काय झालं असतं. हालेलुया. तुम्ही आशीर्वादित झाला असता. तो म्हणतो माझ्या मार्गात हालेलुया चालल्यास, इस्रायल माझ्या मार्गात चालला असता तर मी त्यांच्या वैर्याचा काय केला असता, लवकरच मोड केला असता. आमच्या वैर्याच्या विरुद्ध आमच्यामध्ये बल का नाहीये, शक्ती का नाहीये, आमचा वैरी आमच्या बलवंत का होतो, शक्ती का घेतो, आमचा विरोधी आमच्यापेक्षा बलवान काय. हालेलुया. हे देवाचं वचन या ठिकाणी स्पष्ट होतं. ह्याच्यातनं देवाचं ते उत्तर आम्हाला मिळतं की आम्ही देवाचं ऐकत नाही, देवाच्या मार्गात चालत नाही, आम्ही आमच्या संकल्पात चालतो. तेव्हा देव आम्हाला त्यांच्या हट्टीपणाला, आमच्या काय म्हणतात त्याला, देवाच्या वचनानुसार संकल्पाला काय करू, अनुसरून सोडून देतो. इच्छा धरीना, इस्रायल माझी इच्छा धरीना. देवाची एकच इच्छा आहे की आम्ही त्याच्या इच्छेने चालावं. आजचा विषय देखील आहे, आज गॉड विल ऑफ गॉड, म्हणजे देवाची इच्छा. आज आम्ही देवाची इच्छा शिकणार आहोत. परंतु आमची इच्छा देखील देवानं काय म्हणतात त्याला नाकारलं नाहीये. हालेलुया. परंतु त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या इच्छेने प्रेरित होऊन, देवाच्या इच्छेने प्रेरित होऊन आम्हाला चालायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या छोट्याशा वचनातनं देवाने देखील मला व तुम्हाला देखील आशीर्वाद केलं. हे आजचं स्तोत्र वाचन 81 आपण पण पहा आणि मनन करा. त्याच्यावर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि देवानं त्याच्यातून पुष्कळ आशीर्वाद आम्हाला दिले, पुष्कळ मार्गदर्शन दिले. आणि काय करायचं व काय करायचं नाही, आजचे आशीर्वाद कुठे कमी पडतात हे देखील आम्हाला त्याच्यातून दाखवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन योहान को शुभवर्तमान याच्यातून आपण वाचणार आहोत. याचा 6वा अध्याय आणि 40वा वचन. योहान को शुभवर्तमान याचा 6वा अध्याय व 40वा वचन. योहानाचा 6वा अध्याय 40वा वचन. कारण माझ्या बापाची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो
त्याला सार्वकालाची जीवन असावे Amen. आणि शेवटल्या दिवशी मीच त्याला उठवीन. Praise the Lord. Hallelujah. प्रभू श्री ख्रिस्त 2000 वर्षे पृथ्वीवर होता. आम्ही पाहतो की त्याचं जीवन जर मी वाचलं तर या वचनानुसार आम्हाला स्वतः ख्रिस्त एक उदाहरण आहे. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगते की माझ्या बापाची, देव बापाची इच्छा हीच आहे. Praise the Lord. काय इच्छा आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, सिंपल गोष्ट आहे. आणि त्यावेळी त्या काळी आजही पुत्रावर विश्वास ठेवणं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, येशूवर विश्वास ठेवणं इतकं सोपं नाहीये. कारण विश्वास ही केवळ ऐकण्याची गोष्ट नाही. विश्वास ही विश्वास ही कृती आहे. विश्वास एक अनुभव आहे. आणि या ठिकाणी देव आम्हाला शिकवते की देवाची इच्छा, येशू ख्रिस्त आम्हाला आपल्या बापाची इच्छा सांगते. त्याची इच्छा एकच होती की लोकांनी, जगाने, मनुष्याने त्याच्या पुत्राला काय करावं? प्रेस लॉर्ड. पाहून त्याच्यावर काय करावं? विश्वास ठेवावा. प्रेस लॉर्ड. कारण त्याच्यानंतर ती 2 बक्षीस आहेत. त्याला सार्वकालिक जीवन आणि शेवटच्या दिवशी मीच त्याला उठवीन. प्रेस लॉर्ड. जरी ओळी क्रमाने या गोष्टी उलट आल्या, शेवटच्या दिवशी उठवणं हे आधी, त्याच्यानंतर सार्वकालिक जीवन आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्ही त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. जेव्हा शेवटचा दिवस कधी येणार आहे? जेव्हा प्रभू येणार आहे, तिथून शेवटचा काळ सुरू होणार आहे. येशूचा दुसरं येणं हा शेवटच्या काळाची सुरुवात असेल. आमेन. पृथ्वी संपणार नाही, पृथ्वीवरचा मनुष्य संपणार नाही, परंतु शेवटचा समय, महासंकटाचा काळ, या सर्व गोष्टी सुरू होतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि येशूची कृपा काढून घेतली जाईल. प्रेज लॉर्ड. येशूने तुमच्यावर माझ्यासाठी केली मध्यस्थी, ही काढून घेतली जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग आज तुम्ही व मी एक कृपेच्या काळात आहोत. आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगते की आज तुम्हाला मला करायचं की देवाच्या पुत्रावर पाहून त्याच्यावर आम्हाला काय करायचा? विश्वास करायचा आहे. तर आम्हाला पुढे जाऊन हे 2 आशीर्वाद आमच्यासाठी देवाने राखून ठेवलेले आहेत. एक म्हणजे पुनरुत्थान, मरणापासून असणार पुनरुत्थान. हालेलुया. आम्हाला पुनरुत्थानामध्ये ठिकाण असलं पाहिजे. जर पुनरुत्थानात आम्ही नसेल तर याचा अर्थ आम्ही सार्वकालिक नरकात जाऊ. पुनरुत्थान कोणाला मिळणार? जे येशूवर विश्वास करून चालतात त्यांना ते पुनरुत्थान आहे. आमेन. आज तुम्ही कशा प्रकारे देवाच्या मार्गामध्ये आहात, आज कशा प्रकारे तुम्ही देवाचा विश्वास करता, आज कशा प्रकारे देवाच्या योजनेत तुम्ही आहात, आणि हे गोष्ट आज देवाच्या पुस्तकात तुमच्या रोजकीर्दमध्ये लिहिली जात आहे. लक्षात ठेवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज आम्ही देवाची एकच योजना आहे की मी व तुम्ही त्याच्या पुत्रावर, कोणाच्या? देवाच्या पुत्रावर, त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त, याच्यावर काय की त्याला पाहून आम्हाला काय करायचं? विश्वास करता. विश्वास म्हणजे त्याचं अनुकरण करायचं, त्याचं अनुयायी करायचं, अनुयायी त्याचं शिष्यत्व आम्हाला करायचं. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याच्यावर विश्वास करणं म्हणजे केवळ विश्वास करणे, काही आजार पडला, दुःख आलं, कष्ट आलं, लगेच विश्वास करतात, थोड्या वेळाने परत विसरून जात, तो नाही आहे. अनुयायी, अनुकरणचा अर्थ जसा तो होता तसा आम्ही करावं. येशू कशासाठी जगामध्ये आला? देवाने त्याला का? पण त्याच्याकडे बघावं आम्ही. देवाची इच्छा आहे की त्याच्याकडे बघून तुम्ही आले. सार्वकालिक जीवन काय? देवाला आवडणारं जीवन काय? प्रार्थना जीवन काय? विजयी जीवन काय? मृत्यूवरचा विजय काय? पापावरचा विजय काय? शैतानावरचा विजय काय? ते शिकावं. काल बायबल स्टडीमध्ये आम्हाला शिकवलं देवाने की तो अल्फा आहे, तो सुरुवात होता.
आणि सर्व सुरुवात त्याने तुमच्या माझ्या जीवनामध्ये लावून दिली की जेणेकरून आम्ही सतत तारणात राहावं आणि शेवटी आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावं. आमेन. त्याच्या आधी आमचं पुनरुत्थान हवं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू हे देवाचं बायबलमध्ये लिहिले तो पुनरुत्थानाचा प्रथम फळ होता. येशू पुनरुत्थानाचा प्रथम फळ आहे. त्याच्या आधी कोणी स्वतःहून मृत्यूमधून जयवंत होऊन उठलेला नाहीये. कोणी मरणावर विजय मिळवला नाहीये. येशूच हे पुनरुत्थानाचा प्रथम फळ आहे. आणि हेच तुमच्या व माझ्यासाठी, हीच योजना तुमच्या व माझ्यासाठी देवानं आज उखळी करून ठेवली, मोकळी करून ठेवली. आमेन. आणि त्याची इच्छा आहे की त्या पुनरुत्थानात मी तुला घेऊन येईल. मी तुझं पुनरुत्थान करेल. देवाचं वचन आहे. देव बाप तुम्हाला पुनरुत्थानात आणेल. हालेलुया. जर तुम्ही त्याच्या पुत्राला, हालेलुया, काय म्हणतात, त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवा. किती सुंदर देवाची योजना किती आहे. आमची योग्यता तो पाहत नाही, परंतु तो योग्यतेच्या पलीकडे आमच्या प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आम्ही सतत सार्वकालिक जीवन म्हणजे काय, सतत त्याच्यावर. तिथं मृत्यू नाही, तिथं भय नाहीये, तिथं दुःख नाहीये, तिथं कष्ट नाहीये, तिथं मरण नाहीये, तिथं पाप नाहीये. तिथं आनंद व शांती व देवाची सहभागिता आलेल्या आणि देवाचा महिमा, देवाचा गौरव आणि देवाचा प्रकाश आलेल्या, या सर्व गोष्टी तिथं आहेत आलेल्या. परंतु दुःख देणारी एकही गोष्ट, प्रश्न करणारी एकही गोष्ट, कष्ट आणणारी एकही गोष्ट तुम्हाला तिथे भेडसवणार नाहीये, जी आज आमच्या जीवनामध्ये आहे. परंतु या ठिकाणी देखील देव म्हणतो, इस्रायलच्या, आम्ही मगाशी स्तोत्र वाचन केलं 81 स्तोत्रामध्ये देव म्हणतो की ते लोक माझं ऐकनात. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्यावर आजही बळजबरी करत नाही. देव कुठल्याही मनुष्यावर बळजबरी करत नाही. आजही तो तुम्हाला तुमच्या मुक्ततेच्या वातावरणामध्ये देव सांगत आहे की पहा, हा दरवाजा आहे, याच्यातून तुला पलीकडे गेला तर तू देवाच्या राज्यात जाते. आणि तो दरवाजा, तो ख्रिस्त आहे, तो मार्गदर्शक आहे, तो तुमचा पुढारी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्याच्या पावलावर पाऊल चालू टाकायचं आहे. तर मी पाठवलेलं त्याला, मी त्याला पाठवलं तुमच्यासाठी की तुमचा उद्धार व्हावा, तुमचं तारण व्हावं. माझ्या प्रिया, देवाची योजना समजून घ्या. देवाची इच्छा आलेली आहे एकच आहे की तुमचा माझा दोनदा उत्थान, पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन. ह्या दोन गोष्टी का वेगळ्या आहेत? याच्या मागे बायबल स्टडी आहे, त्याच्या मागे थोडासा गुज आहे. हालेलुया. माझ्या प्रियानं, पुनरुत्थान या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. येशूचं येणं आणि येशूचं येणं आणि सार्वकालिक जीवनात जाणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेला सर्व गोष्टी विजय मिळवणार आहे, त्यावेळेस स्वर्ग तुमच्यासाठी, माझ्यासाठी उघडा केला जाणार आहे. आणि जेव्हा येशू येईल तेव्हा आमचं शरीर आम्हाला परत मिळणार आहे. जर आम्ही जीवन असो नसो, आमची पूर्वज, आमचे प्रियजन, देवाचे विश्वासणारे संत, महंत, देवाचे लोक, जे तारलेले, जे उद्धारलेले, देव त्यांच्याविषयी म्हणतो की मी त्यांना पुन्हा ते शरीर देईन. आमेन. तुम्हाला एक सत्य सांगू इच्छितो. पुनरुत्थानामध्ये जेव्हा मी जाऊ, आम्ही जेव्हा ख्रिस्ताच्या सहभागीतेत जाऊ, माझ्या प्रियानं, आजही 2000 वर्षापूर्वी छेदलेलं, मारलेलं शरीर त्या ख्रिस्ताकडे तसंच आहे. आम्ही पाहू त्याला. आम्ही ज्या गोष्टी बायबलमध्ये पाहिल्या, जे त्याची फासळी चिरलेली आहे, ज्याच्या बोटामध्ये खिळे ठोकलेले आहेत, पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, जे त्याला चापकाचे फटकारे मारून त्याची पाठ नांगरासारखी नांगरलेली, आजही तशीच आहे. जेव्हा आम्ही त्याच्या पुनरुत्थानात आणि त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ, आम्ही जसंच्या तसं ते शरीर पाहू. हे का बोलतोय मी? ते शरीर, हे शरीर आम्हाला पुन्हा मिळणार आहे. आम्हाला गौरवी शरीरात आम्ही जाऊ, त्याचा मग दुःख होणार नाहीये, त्याचं दुखणं आमच्यासाठी नसेल, परंतु ते गौरवी शरीर आम्हाला तो देणार आहे.
प्रेस हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही मी नव्हे तर सर्व इस्रायल. इस्रायलचा अर्थ इस्रायल देश नाही, इस्रायल म्हणजे माझे लोक, निवडलेले लोक, वेगळे केलेले लोक. आज तुम्ही मी देवाचे इस्रायल लोक आहेत. आम्ही त्याच्या सहभागीत सार्वकालिक जीवनामध्ये असं. थँक्यू जीसस. प्रेज लॉर्ड. आणखी काही वचन त्याच अध्यात्मा वाचून देव का म्हणतो. प्रेज लॉर्ड. या गोष्टी आम्हाला का शिकायच्या. आम्ही वाचलं तर मी वाचतो तुमच्यासाठी 26व्या वचनापासून, योहानाचा 6वाच अध्याय 26व्या वचनापासून 2 वचन मी वाचतो. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चमत्कार पाहिले यामुळे तुम्ही माझा शोध करीत असे नाही, तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाला यावेळी तुम्ही माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी. हालेलुया. सर्व काळच्या जीवनासाठी ते प्रभू म्हणतो. प्रेज लॉर्ड. काय करा, जे टिकणारे अन्न आहे, जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल त्यासाठी श्रम करा. कारण बाप जो देव याने त्याच्यावर काय केलेलं आहे, शिक्का मारलेला आहे. पुन्हा मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तो एक उदाहरण आहे. तो देवानं पाठवलेलं उदाहरण आहे तुमच्यासाठी. हालेलुया. त्याने जे पीडा सोसल्या, जे काय केलं, त्याने आपल्या बापाची इच्छा पूर्ण केली. तो उदाहरण आहे. गेतसेमने बागेमध्ये त्याच्या शेवटच्या कुसावर जाण्याच्या आज्ञेत राहते प्रबोधन घेतल्यानंतर आपल्या शिष्यांसोबत त्या ठिकाणी गेला. थोडंसं अंतर देऊन तो मग प्रार्थना करू लागला. आपल्या शिष्यांना सांगितलं, कोणी झोपू नका, आजची रात्र. आणि नंतर काळ रात्र, तशी काळ रात्र होती. आज कोणी झोपू नका. आणि तो पुढे जाऊन प्रार्थना करू लागला. एक प्रार्थना त्याने केली, जी प्रार्थना बायबलमध्ये आहे. प्रेज लॉर्ड. ती प्रार्थना अशी आहे की प्रभू, तुझी इच्छा असेल हा प्याला माझ्यापासून दूर कर. तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझी इच्छा नको, तुझी इच्छा. प्रेज लॉर्ड. काय उदाहरण आहे आज तुम्हाला मला, काय उदाहरण मिळतं त्याच्यातून. येशू स्वतः देवाची इच्छा पूर्णपणे पाळण्यासाठी 100% समर्पित जीवन जगत होता. तो तुमच्या व माझ्या सारखाच शरीर धारण केलेला मनुष्य होता. त्याच्यामध्ये देखील त्याचं मन होतं, त्याचे विचार होते, त्याचे शरीर होतं, जे अशक्त होतं, जे तुमच्या व माझ्या संगती आहे. इथं त्याच्या शरीराची अशक्तपणा तो दर्शवत आहे, आम्हाला दर्शवत आहे ती त्याच्या अशक्तपणा. परंतु या अशक्तपणापेक्षा त्याने देवाच्या इच्छेला महत्व स्थान दिलं. हालेलुया. याच्यातून ही गोष्ट शिकायची. आम्ही पुष्कळ ठिकाणी अशक्त आहोत. आम्ही अशक्तपणाला आम्ही समर्पित होतो, पण आम्ही देवाला समर्पण करत नाही. आम्ही देवाच्या इच्छेपेक्षा आम्ही आमची इच्छा, जगाची इच्छा, लोकांची इच्छा, मनुष्याची इच्छा कशी पूर्ण करता येईल, त्यासाठी काय करता येईल यासाठी आयुष्यभर धडपडतो. पण आम्ही देवाची इच्छा जाणतही नाही, देवाची इच्छा मी समजून पण घेत नाही. पूर्ण करण्याच्या गोष्टी तर लांब बसायला तरी देखील देव प्रेम करतो. परंतु ही देवाची इच्छा नाही आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही येशूकडे पहा. हे वचन असं पूर्ण झालं नाही. वचन पुढे जाऊन असं म्हणतं, यावर ते त्याला म्हणाले, 28 वचन, देवाची कामे आम्ही करावी म्हणून आम्ही काय करावे. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे काम हेच आहे की त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. हा प्रश्न तुम्हाला मला पण आहे. आम्ही देवाचं काय काम करावं. प्रेस लॉर्ड. आम्ही कोणाचे काम करतो. आम्ही जर पास्टर आहोत, लीडर आहोत, देवाचे सेवक आहोत, देवाची माणसं आहोत, देवाचे कुटुंब आहोत, आम्ही कोणी असो. हालेलुया. आम्ही देवाचं काम करतो, देवाचं काम करतो, देवाचं काम करतो. हालेलुया. आम्ही म्हणतो. हा प्रश्न आज त्यावेळेला देखील येशूला विचारला गेला. येशूचं उत्तर काय. येशूवर विश्वास ठेव. याचा अर्थ जो ते शिकवतो त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट करू नका.
जी वचनामध्ये नाहीये, जी त्याच्या शिक्षणामध्ये नाहीये, जी त्याच्यावरून आलेल्या बापाकडून पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये प्रेरली गेलेली, त्याद्वारे नाहीये, ती कुठली गोष्ट नका करू. ती अविश्वासाचं काम आहे. येशू आणि येशूला आवडणारी गोष्ट करा. येशूवर विश्वास करणे म्हणजे त्याला आवडणारी गोष्ट करा. जे त्याला आवडत नाही, जे त्याच्यामध्ये नाहीये, ती गोष्ट करू नका. प्रेस लॉर्ड. मग ते त्याला म्हणाले, आम्ही जे पाहून तुझ्यावर विश्वास ठेवावा असे काय चिन्ह तू आम्हाला करून दाखवतोस? तू काय काम करतोस? आमच्या पूर्वजांनी रानामध्ये माना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने आकाशातून त्यांना भाकर खायला दिली. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, मोशेने तुम्हाला आकाशातून येणारी भाकर दिली नाही, पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देते. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवानं तुम्हासाठी देवदूतांचा मान्ना हालेलुया तुमच्यासाठी पाठवलं. तुम्ही भाकर केली आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, मला देवानं भाकर दिली. त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतो, त्यापेक्षा महत्वाची भाकर कोण आहे? हालेलुया. देवानं जी भाकर पाठवली ती फक्त शारीरिक अन्न होतं, पण तो देवानं जी भाकर पाठवली हालेलुया, तो म्हणतो की ती कोण आहे? मी आहे. पुढे वचनात लिहिले, येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, मोशेने तुम्हाला आकाशातून येणारी भाकर दिली नाही, तर माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी आकाशातून खाली येते देव जगाला जीवन देते, ती देवाची भाकर होय. आणि यावरून ते त्याला म्हणाले, हे प्रभू, तू भाकर सर्व काळ आम्हाला दे. येशूने त्याला म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या दृष्टिकोनातून शारीरिक गोष्टी, शारीरिक भूक यापेक्षा आत्मिक गोष्टी व आत्मिक भूक, आत्मिक गोष्टीचं निराकरण आलेल्या, आत्मिक गोष्टीचं सशक्तता, आत्मिक गोष्टीची गरज देव जास्तीत जास्त आमच्यामध्ये आलेल्या प्रकाशित करतात. बायबलमध्ये पाहतो आमचे खरे आशीर्वाद तिथे, जो आत्मिकरित्या आपल्या स्वतःला जास्तीत जास्त मेंटेन करतो. देव म्हणतो, मी त्याला सर्व गोष्टी देईन. देणार नाही का? आम्ही जर देवाची इच्छा, देवाची योजना केली, देवाची इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित आम्हाला देव म्हणतो, मी तुम्हाला आत्मिक भाकर देईल, देवाची भाकर देईल. येशू म्हणतो, ती देवाची भाकर दुसरं कोण असून कोण आहे? मीच आहे. देवाची भाकर मीच आहे. हालेलुया. प्रभू येशू ही देवाची भाकर आहे. आज याच्यातून आम्हाला काय शिकायचं? आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाची भाकर काय हे जाणून त्या भाकरीतून आम्हाला खायचं आहे. तीच आमच्या जीवनाला शक्ती देणारी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ आहे येशूचं जीवन आमच्या आत्मिक जीवनासाठी, हालेलुया, आत्मिक संवर्धनासाठी आहे. जसं शरीरासाठी आमच्या जसं अन्न लागतं, जसं आम्ही बाजारातून आणतो अन्न हालेलुया आणि खातो हालेलुया, तसं आत्मिक अन्न आमच्या आत्मिक जीवनासाठी तितकं महत्वाचं आहे. आणि ते केवळ येशूमधून आम्हाला मिळणार आहे. येशूच्या द्वारे आम्हाला मिळणार आहे, नियमाद्वारे नाहीये. मोशेने दिलेली भाकर याच्याविषयी बायबल स्पष्ट करते. या ठिकाणी येशू म्हणतो, ती वरून नव्हती हालेलुया, परंतु वरून येणारी भाकर मी तुम्हाला देतो. ती भाकर म्हणजे देवाची भाकर आहे. ती भाकर म्हणजे मी आहे. मोशेने तुम्हाला नियम दिले, विधी दिले हालेलुया, आणि त्या विधीलाच केवळ भाकर म्हणू नका, तर मी दिलेली भाकर. याचा अर्थ असा आहे की देवाची इच्छा असे की संपूर्णता ख्रिस्ताला परिधान करून चालणे, ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं शिक्षण, ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये आपल्या स्वतःला संपूर्ण समर्पणासह आम्हाला चाललं पाहिजे. त्याची योजना, त्याची इच्छा आम्हाला करून आमच्यात चाललं पाहिजे. आम्ही म्हणून हे वचन आम्ही तुमच्यासाठी पहिल्यांदा वाचलं की माझ्या बापाची इच्छा काय, की बापाची इच्छा हीच आहे की पुत्राला पाहून आम्ही त्याच्यावर विश्वास. आम्हाला कुठे विश्वास नाही काय चालेल, एखादी कृती जरी नाही केली तर पण विश्वास तुम्ही करा कोणावर? येशूवर विश्वास.
माझ्या पुत्रावर जो विश्वास करेल, हालेलुया, स्वर्ग तुमच्यासाठी उघडा. स्वर्ग त्यांच्यासाठीच आहे. या ठिकाणी त्याने दोन्ही जीवनाविषयी बोलत आहे, तुमच्या पुनरुत्थानाविषयी बोलत आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सार्वकालिक जीवनाविषयी पण बोलत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी होतं देवाचं राज्य जवळ आलं आहे आणि सार्वकालिक जीवन जो तुमच्यामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कोण आहे देवाचं राज्य? कोण आहे? ख्रिस्तामध्ये. तो ख्रिस्तामध्ये चालतो, देवाचं राज्य त्याच्यावर आलंय, येऊन टेपलंय. आज माझ्या प्रियांनो, या वचनाला अनुसरून आज देव आम्हाला हेच गोष्टी होते की प्रभू येशूवरचा विश्वास, याचा अर्थ विश्वासाचं जीवन जगायला पाहिजे, वचनाचं जीवन जगायचं, येशूला अनुसरून असणारं जीवन, येशूला आवडणारं असणारं जीवन. नव्या करणामध्ये जे शिक्षण आमच्यामध्ये आहे, जे शिक्षण आम्हाला दिलं, जे देवाला आवडत नाही ते सोडून द्यायचं, जे आवडतं ते धरून ठेवायचं, या गोष्टी आम्हाला केल्या पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची सर्वोच्च इच्छा आहे की शारीरिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्टीला प्रथम स्थान द्या. देव या ठिकाणी आम्हाला एकच गोष्ट शिकवतो, येशूच्या वचनात आम्हाला येशू जे काय आम्हाला देणार आहे ती भाकर आम्हाला कुठेच आम्हाला शक्तिशाली आतला मनुष्य जो कधीही मरत नाहीये, तो आतला मनुष्य, आत्मिक मनुष्य. आणि देवाची इच्छा आहे त्याच्या जीव तिथं कार्य व्हायला पाहिजे, तिथं बदल यायला पाहिजे. आवडणाऱ्या गोष्टी देवाला त्या आहेत. हे शरीर एक दिवस परत मातीत जाईल, मी त्याला पुन्हा देईल तुम्हाला. परंतु ते जर संपलं, आत्मिक गोष्टीमध्ये तुम्ही काय पडला, आत्मिक गोष्टीमध्ये तुम्ही मेला, देवाच्या दृष्टिकोनात तुम्ही जर आत्मिकरित्या मेला, त्याच्यानंतर तुम्हाला उद्धार नाही, तारण नाही, पुनरुत्थान नाही, सार्वकालिक जीवन नाही. म्हणून सर्वात महत्वाचं आहे आत्मिक तारण, आत्मिक उद्धार. आणि तो त्यासाठी आम्हाला ख्रिस्ताला परिधान करणे, ख्रिस्ताच्या संगती चालणे, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन बदलणे, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचा दृष्टिकोन आमच्या समोर ठेवणे. हालेलुया, प्रेज. म्हणून ते तुम्हाला उदाहरण दिलं की समय बाकीचं. हालेलुया. त्यांनी स्वतःवर प्रीती केली नाही, आपल्या बापावर प्रीती केली. देवाची इच्छा होती की तू मरावं. त्याच्या 600 वर्ष आधीच यशाने त्याच्याविषयी भविष्य लिहिलं होतं. यशाच्या पुस्तकामध्ये 53 अध्यायामध्ये ते भविष्य लिहिलंय. त्याला मारावे चेचावी बापाची इच्छा होती. का? तुमचा माझा उद्धार. हालेलुया. ही बापाची इच्छा आहे. आज ही बापाची इच्छा कमी नाही झाली, आज तीच इच्छा आहे तुमचा माझा उद्धार. तुम्ही मी कोण आहे? आम्ही त्याचं प्रतिरूप आहोत. त्या पहिल्या आदमाचं आम्ही प्रतिरूप आहे, दुसऱ्या आदमाचं नाहीये. पहिल्या आदमाच्या प्रतिरूपात आम्ही परावर्तित व्हावं. दुसरा आदम पापामध्ये परावर्तित झाला आणि त्याचा उपयोग शैतानाने केला. शैतानाने पाप जगामध्ये आणला. तो पहिला आदम, तो इनव्हायजिबल होता, तो दिसत नव्हता. त्याच्याविषयी त्याने 2000 वर्षापूर्वी आमच्यामध्ये काय केला? शरीर रूपाने आमच्यामध्ये उपस्थित आला. देवाची इच्छा आम्ही त्याप्रमाणे आमच्या स्वतःला प्रतिरूप केलं. त्याने आपल्या बापाला पूर्ण केलं, त्याने आपल्या बापावर प्रीती केली व आपल्या बापाला त्याने काय केलं? त्याच्या इच्छेला अनुसरून असणारं जीवन जगलं. आज हा प्रश्न प्रत्येकासाठी आहे की तुम्ही कोणाला खुश करता, कोणावर विश्वास करता. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला सार्वकालिक जीवनात जायचं, जर तुम्हाला दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये तुम्हाला जायचं, प्रेज द लॉर्ड. एक आत्मिक पुनरुत्थान, शारीरिक पुनरुत्थान देखील आहे. तुम्हाला पुनरुत्थानाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये यायचा. जे वचनात दिलेलं आहे की मीच तुम्हाला त्या दिवशी उठवेन आणि सार्वकालिक जीवन असावे. तुमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचे रस्ते देखील तो मोकळे करेल. प्रेज द लॉर्ड. कधी? माझ्या पुत्रावर विश्वास. पुन्हा सांगतो, याकोबाच्या पत्रामध्ये वाचा, विश्वास ही कृती आहे, एक अनुभव आहे, एक लढाई आहे. या जगामध्ये आम्हाला देवाच्या वचनाच्या विश्वासाने चालणे एक लढाई आहे. जेव्हा विश्वासाने चालण्याचा प्रयत्न करतो, शैतान त्याच्या संपूर्ण राज्याचा, द किंगडम ऑफ सॅटन, ते तुमच्या विरुद्ध उभं राहून, तो तुम्हाला विश्वासातून पाडण्यासाठी हर एक रीतीने तुम्हाला पिडण्याचा प्रयत्न करेल. येशूने बाप्तिस्मा घेतला 40 दिवस 40 रात्र.
उपवास प्रार्थना केल्यानंतर त्याला भूक लागली, लगेच शैतानाचा तुमचा छोटासा अशक्तपणा, भूक लागणं अशक्तपण नाही, गरज आहे शरीराची, पण तुमची प्रत्येक गरज तो अशक्त रूपापणामध्ये रूपांतर करून तो तुम्हाला पिडण्यासाठी व तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी हर एक रीते तो प्रयत्न करेल शैतान. जसा येशू त्या ठिकाणी शैतानावर विजयी झाला, आज देवाची हीच वाणी तुम्हाला आहे. तो विश्वास, त्याने आपल्या बापावर विश्वास ठेवला. प्रेस लॉर्ड. तुम्हाला काय वाटतं, धोंड्याला आज्ञा दिली तर भाकर नसतं झालं? प्रेस लॉर्ड, हालेलुया, प्रेस लॉर्ड. 5,000 लोक पुरुष देवाच्या वचनात राहिले, कित्येक स्त्रिया व लेकर 12-13 हजार लोक असतील कदाचित त्यावेळी त्या रानात. त्या काळामध्ये ही एवढी संख्या पण फार झाली. प्रेस लॉर्ड. एक देश, मोठे मोठे देशामध्ये लोकसंख्या एवढी असायची. प्रेस लॉर्ड. त्या रानामध्ये त्याने 5 भाकरी व 2 माशाच्या द्वारे चमत्कार करून त्यांना पोटभर खाऊ घालून नंतर त्यांनी तुकडे गोळा करायला भाकरीचे, आणि असं वचन लिहिलेलं की 12 टोपल्या तुकडे जमा झाले. तो येशू तोच येशू होता. त्या दिवशी शैतान त्याच्या समोर उभा राहिला आणि तो त्याला म्हटला की तुला भूक लागली, या दौंड्याला बन भाकरी हो, ते तुझ्यासाठी भाकरी. शैतानने सांगायची काय गरज आहे, तो म्हटला असतं झालं असतं. येशूने एकच उत्तर दिलं की तू माझी परीक्षा, तू देवाची परीक्षा करू. प्रेस लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आम्हाला सर्वात महत्वाचं आहे देवाला आनंद देणं, देवाच्या वचनात शैतानाच्या भुरळमध्ये न पडणं. आमेन. आणि हाच विश्वास पाहिजे आज तुमच्यामध्ये. आज देव तुमच्यामध्ये हाच विश्वास शोधत आहे की तुम्ही शैतानाच्या ह्याच्यामध्ये पडता का, तो तुम्हाला लगेच छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तो तुम्हाला अशक्त करून पाडतो का, आणि तुम्ही पडता का तुम्ही देवाला सर्वोच्च स्थान देता. आज प्रभू आमच्या ठिकाणी आहे, आज प्रभू आमच्यामध्ये उपस्थित आहे, त्याचा पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज तो तुमचा विश्वास आज वाढवत आहे. आज तुम्हाला त्या तारणासाठी, हालेलुया, त्या सार्वकालिक जीवनात जाण्यासाठी आज देवाने तुम्हाला निवडलेले, आज तो प्रभू तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज आमच्यामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मृत्यू, शारीरिक मृत्यू, त्या मृत्यूनं आज थैमान मानले. तुम्हाला माहिती आहे संपूर्ण जग या शारीरिक मृत्यूच्या भोवती शैतानाने इतकं गुंडाळून टाकले. लोकांमध्ये भय 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 आहे. तो यापेक्षा मोठा मृत्यू आहे आत्मिक मृत्यू. याच्यातून मी तुम्हाला पुनरुत्थान देईल. तिथं कमी पडू नका, विश्वासामध्ये कमी पडू नका, तर देवा ईश्वरच्या विश्वासाविषयी कमी पडू नका. आपला विश्वास कमी होऊ नका देऊ तुम्ही. हालेलुया. येशूवर दृढ विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर दृढ विश्वास ठेवा, कारण तो जिवंत आहे, तो देवाची भाकर आहे, त्याला खा. स्पिरिच्युअल इम्युनिटी ती आहे. हालेलुया. तुम्ही ती इम्युनिटी वाढवा आणि आतमध्ये देखील तुम्हाला शारीरिक इम्युनिटी प्राप्त होईल. हालेलुया. देव आमच्यामध्ये तो कार्य करतो. त्याने केवळ तो बोलला तर कित्येक रोगी, आंधळे, लंगडे बरे झालेले आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आजही तो प्रभू जिवंत आहे, आजही ते सामर्थ्य त्याच्यामध्ये, आजही तो विश्वास आमच्यामध्ये आहे, आजही ते आरोग्य त्याच्यामध्ये आहे. आज आम्ही प्रार्थना करू, आम्ही विश्वास करू, आम्ही उपवास प्रार्थना करू, तर देव तोच जय आम्हाला देईल. हालेलुया. म्हणून आत्मिक जीवनामध्ये अधिक सामर्थ्याने येशूला विश्वास ठेवून, येशूच्या वचनावर विश्वास ठेवून, येशूला महिमा देऊन आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे. पुन्हा ते वचन वाचतो, माझं वचन पूर्ण करतो. कारण माझ्या बापाची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, हे प्रत्येक मनुष्यासाठी आहे जगातल्या, जो कोणी पुत्राकडे पाहत नाही व त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, विश्वासापर्यंत जगत नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, त्याला स्वर्ग व सार्वकालिक जीवनामध्ये व पुनरुत्थानामध्ये ते नसतील. तो कोणी असेल, या जगामध्ये कोणी असेल, राजा असेल, पैसेवाला असेल, धनवान असेल, ज्ञानी असेल, उच्च असेल, नीच असेल, कोणी असेल, परंतु जो कोणी ईश्वर विश्वास करेल, केवळ केवळ आणि केवळ तोच सरळ शेवटल्या दिवशी मी त्याला उठवेन आणि त्याला सार्वकालिक जीवन असावं, ही देवाची योजना.
आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि आज देवा आशीर्वाद दिला तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित आहे. 2 मिनिटाची प्रार्थना, धन्यवादाची प्रार्थना मिसेस अनिता करेल, मग आपण वचन. स्तुती करते प्रभू, तुला धन्यवाद देतो प्रभू. तुला सुंदर समय प्रभू, हा 26 दिवस पवित्रपणे पाळण्यास प्रभू तू आम्हाला खरोखर बाबा त्या भल्या पहाटेपासून ते या क्षणापर्यंत प्रभू परमेश्वर तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद. आमच्या प्रभूजी आमच्या नाकामध्ये प्रभू येशू राजा, आमच्या जीवनामध्ये, आमच्या सर्व गोष्टींमध्ये बाबा प्रभू तू आम्हाला आशीर्वादित केलंस प्रभू. आणि आज नव्या आशीर्वादाने, नव्या सामर्थ्याने प्रभू जो श्वास, जो आत्मा तू आम्हामध्ये फुंकलास प्रभू. आणि प्रभू आज जीवधारी मनुष्य बापा प्रभू, आज आम्ही तुझ्या समोर उभे आहोत परमेश्वर देवा. प्रभू आमच्या पापांची, आमच्या कमी गटीची क्षमा कर. तुला दुखवणाऱ्या वर्तणुकीची क्षमा कर. कमी वचन वाचण्याची क्षमा कर. कमी प्रार्थनेची क्षमा कर. अविश्वासाची क्षमा कर परमेश्वर देवा. क्षमा कर बाबा. येशू तुझ्या नावात तारण, उद्धार, आरोग्य परमेश्वराजा. परमेश्वरा तू आमच्यावर दया कर. आमच्या महाराष्ट्रावर कर, आमच्या देशावर कर परमेश्वराजा. आमच्या शहरावर, आमच्या खेड्यापाड्यावर कर परमेश्वराजा. देवापा खरोखर आज सुंदर वचन दिले, जसं बापा येशू बापाची इच्छा बापा प्रभू त्यांनी पूर्ण केली प्रभू परमेश्वरा. आणि देवा जो कोणी परमेश्वराजा देवा परमेश्वर तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू, त्याला सार्वकालिक जीवन असावं प्रभू. आणि प्रभू तूच म्हणतो परमेश्वराजा, कारण पुनरुत्थान बाप्पा तू आहेस, तू प्रथम फळ आहेस प्रभू पुनरुत्थानामध्ये. आणि परमेश्वरा प्रभू जो तुझ्याकडे येतो बाप्पा त्याला सार्वकालिक जीवन आहे, प्राप्त आहे परमेश्वराच्या. आणि परमेश्वरा शेवटच्या बापा काळात, शेवटच्या दिवशी बापा उठवणारा परमेश्वर तू आहेस देवा. तुला धन्यवाद देते या सुंदर आशीर्वादाबद्दल. आज आम्हाला बापा सुंदर आशीर्वाद दिला परमेश्वराजा. जरी आमच्या शरीराने प्रभेश्वराजा आमच्यामध्ये बाप्पा मरण आलं प्रभेश्वराजा, जर आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही तुझ्या संगती विश्वास आहोत, आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवतो, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर आम्ही नक्कीच प्रभेश्वराजा देवा सार्वकालिक जीवनामध्ये तुझ्या बरोबर आहे प्रभेश्वराजा. जी आशा प्रभू, जो विश्वास तू दिलास प्रभू, त्या महान विश्वासाबद्दल, त्या महान वचनाबद्दल प्रभू आज आम्ही ग्रहण करतो प्रभेश्वराजा आणि स्वीकारतो. हा आणि आमेन म्हणतो प्रभेश्वराजा. प्रभू धन्यवाद तुझ्या बाप्पा, खरोखर तुझ्या त्या सुंदर बलिदानाबद्दल आणि तुझ्या प्रीतीबद्दल प्रभेश्वराजा. तुझ्या पुत्राच्या द्वारे तू जी बाप्पा समेटेची सेवा तू आम्हामध्ये बाप्पा तू आमच्यासाठी केली प्रभू, त्याबद्दल धन्यवाद देते स्वर्गीय राजा. तुला गौरव, तुला महिमा परमेश्वराच्या देवा. तू दया कर बाप्पा. अनेक लोक आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत प्रभू या महामारीमध्ये प्रभू, या करोनाच्या दिवसात बाप्पा देवा. अनेक वेगवेगळे बाप्पा प्रभू, पहिली लाट, दुसरी लाट परमेश्वराच्या प्रभू, या तिसऱ्या लाटीसाठी पण प्रभू देवा प्रभू, जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू त्याचा नाश होणार नाहीये प्रभू. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू. प्रभू त्यामध्ये बापा विश्वास ठेवून प्रभू जीवन वचनाप्रमाणे जीवन जगणार आहे बापा. तू आम्हाला बनव, तू आम्हाला सहाय्य कर बापा. ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत बापा, दवाखान्यात आहेत प्रभू ईश्वराच्या, जे घरी आहेत प्रभू ईश्वराच्या, अशा माझ्या बहीण भावांसाठी, अशा माझ्या बापा तरुण लेकरांसाठी बापा, कन्या पुत्र प्रभू ईश्वराच्या, माझ्या आई वडिलांसारखे प्रभू ईश्वराच्या, माझ्यासारखे प्रभू, माझ्या प्रभू ईश्वराच्या, आमच्यासारखे असलेले वयाचे प्रभू, यांच्यासाठी पण मध्यस्थी करते प्रभू. तू सहाय्य कर. जे दासेवक लोक तुझ्याकडे आलेत प्रभू, आम्हाला आशा आहे प्रभू, जे ईश्वर विश्वास ठेवतात प्रभू, ते सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही भेटणार आहोत. आम्ही तुझ्या राज्यामध्ये प्रभू, तुझ्या गौरवासाठी बापा. हालेलुया बापा. त्या आवाजामध्ये बापा आमचा आवाज मिळवण्यास सहाय्य कर प्रभू. दया कर, कृपा कर बापा, आशीर्वादित कर प्रभू. तुझ्या बापा प्रभूजी या दिवसांमध्ये अनेक तुझे प्रियजन, तुझे दाससेवक लोक, त्याची लेकरं, त्याची पत्नी प्रभू ईश्वराच्या, त्याचे कुटुंब दुःखी आहेत प्रभू ईश्वराच्या, ख्रिस्तामध्ये जे निजले प्रभू ईश्वराच्या, त्यांना तू गाढ निद्रेचा आत्मा दिला, कारण तू त्यांना उठवणार आहेस प्रभू ईश्वराच्या.
त्या पुनरुत्थानामध्ये बाबा प्रभू तू सहाय्य कर. तो विश्वास, तो भरोसा तो आमच्यामध्ये दे प्रभू. या शेवटच्या काळात जगत असता प्रभू, ती लढाई करत असताना बाबा वचनात, प्रार्थनेत, उपासामध्ये, मध्यस्थीमध्ये आणि आमच्या देशासाठी, आमच्या लोकांसाठी मध्यस्थी करणारे युद्ध तू आम्हाला बरोबर प्रभू. आमच्याकडून तुझी प्रार्थना करून घे प्रभू. तू सहाय्य कर प्रभू. कुठल्याही आत्म्याचा नाश होण्याची तुझी इच्छा आहे. प्रत्येक मनुष्याचा उद्धार व्हावं, प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं आणि ते बाबा सार्वकालिक जीवनात तुझ्या संगती आनंदात असावं अशी तुझी इच्छा आहे. तू सहाय्य कर. आमच्या अपराधाची क्षमा कर प्रभू. संधी दिली प्रभू, त्या संधीचा फायदा प्रभू. आज आत्ताच या क्षणी म्हटलेलं बाबा वेळ परमेश्वराच्या तारणाची आहे प्रभू. पापापासून फिरून बाबा थरथर कापत तुझ्या जवळ येण्यासाठी प्रभू तारण साधण्यास सहाय्य कर परमेश्वराच्या. तू कार्य कर, तू दया कर, तू करुणा कर परमेश्वराच्या. धन्यवाद तुझ्या प्रीतीबद्दल बाबा. धन्यवाद तुझ्या पुत्राबद्दल. धन्यवाद पवित्र आत्म्याबद्दल परमेश्वराच्या. धन्यवाद 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 बाबा. सतत तुझी इच्छा पूर्ण करण्यास सहाय्य कर. वाढव प्रभू, पश्चाताप वाढव प्रभू. पापांची क्षमा मागण्यासाठी प्रभू, तुझ्या चरणी बसण्यास बाबा, गुडघे टेकण्यास प्रभू तू सहाय्य कर. जी संधी दिली त्या संधीबद्दल धन्यवाद. फार चांगले आहोत असं नाहीये प्रभू, केवळ कृपा आहे प्रभू. तू सहाय्य कर, तू दया कर, आमच्यावर कृपा कर प्रभू. तू कार्य कर. या सर्व तिन्ही लाठीवर तुझ्या सर्व संकटात अरिष्टात फक्त हेच नाही प्रभू, अनेक संकट अरिष्ट येतील प्रभू. त्या सर्वांमध्ये बापा टिकून राहण्यासाठी आणि शेवटपर्यंत विश्वासू राहण्यासाठी तू सहाय्य कर, दया कर, कृपा कर आणि विश्वासाने उभं कर. हो बापा, थरथरणारे पाय बापा, गुडघे लटपटणारे प्रभू, हात प्रभू तुझ्याकडे उंचवून बाबा, तुझ्याकडे पसरून प्रभू जीवनाचं समर्पण करण्यास सहाय्य कर. दया कर, करुणा कर. धन्यवाद प्रभू. आजच्या संध्याकाळचं पीस प्रभू तू मानना तू आम्हाला दिलास प्रभू, त्याबद्दल तुझे उपकार म्हणते. धन्यवाद प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तुला. आता देवी बापाची कृती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागी आता आणि सदा सरकार प्रत्येकासाठी असेल. God bless you. God bless you. God bless you.